आज रोजी आम्ही जो द्वारसभा घेत आहोत त्याची आम्ही माहिती 15 दिवस अगोदर दिलेली आहे। 15 दिवस अगोदर दिल्याच्या नंतर देखील त्याच्यावर त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही, अन्यथा आम्हाला चर्चेला बोलवलं नाही। मुळामध्ये कसं असतं, आम्ही जिथले कोणते पण आंदोलन ज्यावेळेस करतो त्याची पूर्वकल्पना आम्ही 15 दिवस देतो। आज कर्मचाऱ्याच्या बदल्या 15 दिवस झाले, काही लोक जॉईन झालेले नाहीत, त्यांनी कसं करावं? आणि जे जॉईन झालेले नाही त्यांची पगार नाही होत। आणि काही जणांना असे म्हणजे विचार करतात की बाबा आपली काहीतरी मॉडिफाईल होईल, काहीतरी होईल, चुकीच्या पद्धतीने झालेला आहे, साहेब काहीतरी त्यामध्ये बदल करतील, पण असं काही दिसून येत नाही। त्यांचे पगार अबसेंटी पडायली, त्यांचे पगार निघत नाही। बरेच कर्मचारी अजून ते याच्यामध्ये जे बदल्या आहेत, विनंत्या बदल्या, HR जे UDC आहेत त्यांचे बदल्या केलेले नाहीत, अकाउंटवाल्यांचे बदल्या केलेले नाहीत, ऑपरेटरचे जे पर्सेंटेज करायला पाहिजे त्या पर्सेंटेजने बदल्या झालेले नाहीत, लाईन स्टाफच्या बदल्या राहिलेले आहेत। आणि काहीला नियम लावतात की 1 वर्षाचं नाही होत, काहींना तर वर्षामध्ये करता, काहीची वर्षाची रिकॉर्ड नसताना बदल्या करता। म्हणजे हा नियम काय, नियम कुठला नियम तुम्ही काय करता हे आम्ही त्यांना विचारणार आहोत। आणि जोपर्यंत आमचे कामं पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलन माघार घेणार। त्याच्यामध्ये बरेच दिव्यांग कर्मचारी यांचे काम आहेत ज्यांची बदली मागितलेली आहे। सरकार नियम असं सांगते की दिव्यांग कर्मचारी त्यांच्या सोयीनुसार करायला पाहिजे, त्यांनी ते करतच नाहीत। त्याच्यानंतर काही असे कर्मचारी आहेत की आदिवासी भागामध्ये काम केलेले आहेत, त्याच्यानंतर काही वर्ष 3-4 वर्ष झालं रिक्वेस्ट टाकून त्यांचे बदल्या करण्यात आलेले आहेत। 2 वर्षाचे बदल्या होतात, 3 वर्ष 4 वर्ष मेडिकलवाल्यांचे बदल्या करण्यात येत नाहीत। आज वर्कर्स फेडरेशनच्या वतीनं द्वार सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आजची द्वार सभा म्हणजे कामगारांचा बुलंद आवाज करण्यासाठी आणि आमच्या मुख्य कार्यालयाला सुद्धा माहीत झालं पाहिजे आमच्या मंडळ कार्यालयातून जे काही अनियमितता झालेली आहे बदल्यांच्या कामामध्ये, चुकीच्या पद्धतीने बदल्या झालेल्या आहेत, दिव्यांग कर्मचाऱ्यांना डावलण्यात आलेलं आहे, ज्यांच्या रिक्वेस्ट नाकारलेल्या आहेत, अतिशय चांगल्या पद्धतीचा घोळ या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे। म्हणून हा आमच्या आज द्वार सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या संदर्भामध्ये आम्ही 15 दिवसापूर्वी नोटीस दिलेली होती, त्या नोटिसीला उत्तर देण्याचं काम आमच्या प्रशासनाने केलेलं नाही। पुन्हा आम्हाला नोटीस द्यावं लागली आणि वरिष्ठांना सुद्धा आम्हाला पत्रव्यवहार करावा लागला। प्रशासनाने आमच्या कामगारांवर फार मोठा अन्याय केला आहे। मागील 2-3-4 वर्षापासून मागण्या आमच्या बदल्याच्या आहेत, त्यांची बदली करण्यात येत नाही, दिव्यांग कर्मचाऱ्यांची बदली करण्यात येत नाही आणि त्यांच्या मनासारख्या बदल्या, यांच्या मनासारखं झालं की त्यांच्या मनासारख्या मात्र बदल्या केलेल्या आहेत। अतिशय चुकीच्या पद्धतीने ह्या बदल्या झालेल्या आहे आणि कामगारांवर फार मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय झालेला आहे। आमच्या महावितरणचे 514चं परिपत्रक काढलं आहे, या 514च्या परिपत्रकाचा नियमभंग झालेला आहे, नियमबाह्य पद्धतीने बदल्या करण्यात आलेल्या आहे। या संदर्भामध्ये आवाज उठवण्यासाठी शासनाला आमची दखल घ्यावी लागेल आणि हा आवाज आमचा कोणी दाबू शकणार नाही। लाल बावट्यांचा आवाज आहे, हा आवाज कोणी मोडू शकत नाही। आमचं हे आंदोलन संवैधानिक मार्गाने, लोकशाही मार्गाने असल्यामुळं आमच्या कामगारांना न्याय मिळाला पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे।